नमस्कार, आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण पारगाव शिजगाई माळा या ठिकाणी नदीकाठी भिल वस्ती आणि त्यांच्या तुम्ही कोप्या बघू शकता. त्या कोप्या सुद्धा पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि नदीला खूप मोठा असा प्रवाह पण खूप प्रमाणात वाहतोय आणि दिंब्या धरणातून 35,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. तेव्हा आपल्याकडे पारगावचे ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे आहेत. आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहे, जनतेला आवाहन करणार आहे. ते दादा नमस्ते. 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 काय नदीला पूर आलेला आहे, धरणातून पाणी भरपूर सोडलेलं आहे, जनतेला काय आवाहन करणार सतर्क राहण्यासाठी? आता गेली 2 दिवसापासून आपल्या या परिसरामध्ये भरपूर असा पावसाचं प्रमाण या ठिकाणी चालू आहे आणि घोड नदीच्या पात्रामध्ये आपण या ठिकाणी उभे आहेत. परंतु आज जर प्रवाह जर पाहिला तर आपलं वय या हिशोबाने जर विचार केला तर इथून पाठीमागं ही घटना किंवा असा प्रवाह हा कधी या ठिकाणी याच्या आधी कधी माझ्या पाहण्यात तरी या ठिकाणी आला नाही. शाळेत असताना एकदा लहान होतो त्यावेळेस एकदा असा प्रवाह या ठिकाणी पाहायला मिळाला होता. परंतु आज प्रशासन असेल हे फक्त आव्हान करते की नदीकाठची असणारी गावं असेल किंवा राहणारी वस्ती असेल त्यांनी थोडंसं पाण्यापासून या ठिकाणी बाजूला जाऊन आपलं रान म्हणजे राहिलं पाहिजे, कारण त्याचा त्रास हा जनतेला होऊ नये म्हणून ते एक आव्हान करतात. परंतु आज इथं ही जी काय वस्ती किंवा भिल वस्ती जी आहे ही आपला उदरनिर्वाह या मासेमारीपासून या ठिकाणी करतात आणि जवळजवळ 6 कुटुंब माझ्या माहितीनुसार या ठिकाणी वास्तव्य करतात आणि ते जवळजवळ 15 ते 20 लोक ही या ठिकाणी राहतात. परंतु आज त्यांना मगाशी देखील आम्ही येऊन त्यांच्याशी संवाद साधला की आपण आपला जीव खरं तर हा महत्वाचा आहे. प्रशासन येईल, मदत करेल न करेल हा पुढचा भाग आहे, परंतु आज माणुसकी म्हणून आपला जीव वाचवणं हा आपली या ठिकाणी कर्तव्य आहे. म्हणून त्यांना आम्ही मगाशी सूचना दिलेल्या आहेत की आपण पाण्याच्या प्रवाहापासून एक उंच ठिकाणी थोडंसं जाऊन आपण ते आपली काळजी घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी देखील आमचं ऐकून प्रशासनाचे तलाठी देखील या ठिकाणी आले होते. त्यांनी देखील सांगितलंय आपण त्या ठिकाणी राहण्याची सोय त्यांनी स्वतःच केलेली आहे. परंतु येऊन प्रशासनाने किंवा आमच्यासारखे असलेल्यांनी सर्वांनी सांगितलं की आपण आपला जीव वाचवणं ही गरज आहे. आता पण अजून काही पसार इथंच आहेत या कोप्यांच्या बद्दल काय यांना काय अजून जागा दिली नाही का दुसरीकडे? नाही, चालू आहे, त्यांच्याशी पण बोलणं झालंय. परंतु अजून प्रवाह किती वाढतोय पण रात्रीचं जर आपण पाहिलं तर सांगता येऊ शकत नाही. अचानक जर प्रवाह वाढला तर आज आपण बीड धाराशिव या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. जमीन देखील या ठिकाणी ओरबडून ऊसासह केळी असतील या सर्व पिकांचं अतोनात नुकसान झाले. म्हणजे रात्रीचा जर प्रवाह वाढला तर इथं देखील ती परिस्थिती होऊ शकते. म्हणून आम्ही त्यांना जे 1-2 कुटुंब राहिलेत त्यांना देखील सांगणारे, वरती एक शेड आहे तिथे देखील त्यांना सांगितले की तुम्ही तिथं जाऊन राहा, उगाच पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपलं नुकसान होणार नाही याची देखील आपण खबरदारी या ठिकाणी घ्या, असं आव्हान त्यांना देखील आम्ही राहिलेले 1-2 कुटुंब आहेत त्यांना देखील आम्ही करतोय. नदीकाठच्या जनतेला काय आव्हान करणार? नाही, शेतकरी जे आहेत ना त्यांच्या मोटारी ज्या आहेत त्या बाजूला या ठिकाणी असतात, म्हणून त्या काढण्यासाठी अनेक शेतकरी त्या ठिकाणी जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात. परंतु मला त्यांना देखील एक सांगणं आहे की शक्यतो आपण पाण्याचा प्रवाह या ठिकाणी वाढताय त्याच्यामुळे जर अवघड जर या ठिकाणी जर गोष्टी असतील तर त्या टाळाव्यात आणि आपला जीव धोक्यात घालू नये. कृपया खरं तर 4-2,000, 10,000, 5,000च्या त्या मोटरी मुळे जर आपला जर जीव धोक्यात जात असेल तर कुठेतरी आपण देखील त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून नुकसान तर आहेच आहे, परंतु आपला जीव देखील त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. म्हणून जीवाची काळजी घेणं गरजेचं आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेपर्यंत मुसळधार ढगफुटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि जेणेकरून कोणतंही संकट नाही आलं पाहिजे. या संकटातून कसं वाचायचं ज्यांनी त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात अजून होण्याची 100% शक्यता आहे. स्टार बुलेटिन टाइम्स शिजगाई, कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष, धन्यवाद.